बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी शेकापचे भाई जयंत पाटील यांच्यासोबत शरद पवारांची भेट घेतलेली होती। भाई, तुम्ही बहुजन विकास आघाडीचे जे प्रमुख आहेत, तुमचे गेल्या कित्येक वर्षांपासून मित्र राहिलेले हितेंद्र ठाकूरांना घेऊन भेट दिली। हितेंद्र ठाकूरांची 3 मतं आहेत, ती तुमच्या 3 मतं पारड्यात पडतील का? नाही, हितेंद्र ठाकूरांनी मला नेहमी साथ दिलेली आहे की असं काही नाही आहे, पण ती भेट होती ती त्या ह्याच्यासाठी नव्हती, मतासाठी नव्हती। एकंदर संपूर्ण राजकीय आणि त्यांचे जे काही प्रश्न विरार आणि परिसरातील त्यांच्या महापालिकेतले काही प्रश्न होते केंद्रीय लेवलचे, त्या प्रश्न करण्यासाठी ते बोलले। मला इथे हाऊसमध्ये भेटले, आम्ही बरोबर गेलो। बाकी त्याच्यात काही असं काही नाही आहे। आणि पवार साहेबांचे त्यांचे व्यक्तिगत चांगले संबंध आहेत आणि त्यामुळे ते दर 6 महिन्यांनी यांनी भेटत असतात, वर्षभरात कधी भेटत असतात। त्याला विधान परिषदेच्या निवडणुकीचा काही संबंध नाही, पण हितेंद्र ठाकूर हे माझे चांगले हितचिंतक आहेत। हितचिंतक आहे हा सूचक इशारा आहे का ते तुम्हाला? नाही, माझ्या कायमचे प्रत्येक वेळा हितेंद्र ठाकूरने शिक्षक मतदारसंघ असो, बाजार सभेच्या निवडणुका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या मतदारसंघातला असो, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळा त्यांनी आम्ही एकत्रच काम करतो। परंतु आता याच हितेंद्र ठाकूरांना कुठेतरी महायुती गळाला लावण्याचा प्रयत्न करते। सातत्याने त्यांच्या बैठका महायुतीच्या बड्या नेत्यांबरोबर होतात। अजित पवार, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांच्या बैठका होतात। माझ्या पण होतात बैठका व्हायला काय। आता पण माझ्याकडे आता भाजपचे उमेदवार आमचे खोत आले, आम्ही एकत्र जेवलो। त्याच्यामध्ये काय राहुल पवार आणि आम्ही आता एकत्र जेवलो, रोहित पवार, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही। पण हितेंद्र ठाकूरांची 3 मतं निर्णायक आहेत, त्यामुळे त्या 3 मतांवरती सगळ्यांचा डोळा आहे। असून दे डोळा, पण राजकीय चर्चा नाही। हितेंद्र ठाकूर गेली 30 वर्ष ह्या विधिमंडळामध्ये आहेत आणि अशा विधान परिषद अनेक निवडणुका त्यांनी बघितलेल्या आहेत। ते काय करणार आहेत? यंदा साथ मिळेल का? अजून चर्चा झाली नाहीये, त्याच्यामध्ये होईल। त्याच्यामध्ये काय अवघे 3 दिवस शिल्लक आहे। मी उमेदवार आहे तर मी प्रत्येकांना भेटतो, मतदारांना भेटतो। मी आताच जे मतदार आहेत वरचे अगदी भाजपचे पण त्यांना पण भेटतो, भेटण्याचा काय प्रश्न आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते जयंत पाटील, जे शेकापचे विधान परिषदेमध्ये उमेदवार आहेत। 11 जागा आहेत, टोटल 12 उमेदवार आहेत, त्यामुळे कोण निवडणूक जिंकणार याची चुरस जी आहे ती सध्या लागलेली आहे। बवियाचे अर्थात बहुजन विकास आघाडीचे जे आमदार आहेत, पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर हे कोणाला मतदान करणार या सगळ्या संदर्भात प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळे हितेंद्र ठाकूरांचा मत जे आहे ते आम्हाला नक्कीच मिळेल असा विश्वास जो आहे तो जयंत पाटील यांच्याकडनं व्यक्त करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।